नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। कृषी कायद्याविरोधात 8 डिसेंबरचा देशव्यापी भारत बंद कोल्हापुरातही यशस्वी करण्याचा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत निर्धार। राज्यातील 32 साखर कारखान्यांना 516 कोटी रुपयांची थक हमी। सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती। सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर नंतर घेण्याचेही दिले संकेत। विधान परिषदेच्या यशाबद्दल आमदार सतेज पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव। निगवे खालसातील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांकडे आमदार ऋतुराज पाटील यांनी 3 लाखांचा धनादेश केला सुपूर्द। डी.वाय. पाटील कुटुंब सदैव पाठीशी असल्याची दिली ग्वाही। आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची बैठक शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पार पडली। केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातही हा बंद कडकडीत पाळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशपातळीवर विविध संघटनांनी आंदोलन हाती घेतलंय। या आंदोलनाला विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिलाय। या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची बैठक शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पार पडली। दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी 8 डिसेंबरला कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला। कोल्हापूर शहरातील सर्व व्यवहार मंगळवारी बंद ठेवले जाणार असून या बंदच्या जागृतीसाठी सोमवारी 7 डिसेंबरला शहरातील प्रमुख मार्गावरून मशाल ज्योत काढून जागृती केली जाणार आहे। 8 डिसेंबरला 11 ते सायंकाळी 5 पर्यंत बिंदू चौकात विविध शेतकरी संघटनांच्या वतीनं ठिय्या आंदोलन केले जाणार आहे। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, सराफ पेढ्या, रिक्षा, किरकोळ दुकानदार, रेशन दुकानदार यासह लहान मोठी शहरातील सर्व दुकानं या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहेत। या बंदला सर्वच संघटनांनी पाठिंबा दिल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं। बैठकीला माजी आमदार संपतराव पवार पाटील, भाई बाबूराव कदम, अतुल दिघे, कॉम्रेड नामदेव गावडे, कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, कॉम्रेड शिवाजी मगदूम, अजित पवार, संभाजी जगदाळे, मधुकर हरेल, शिवाजीराव देवळेकर, बाबासाहेब देवकर, गिरीश फोंडे यांच्यासह डाव्या आघाडीतील कार्यकर्ते उपस्थित होते। राज्यातील सर्व ऊसाचं गाळप वेळेत व्हावं यासाठी 32 कारखान्यांना 516 कोटी रुपयांची थक हमी राज्य शासनाने दिल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली। रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर नंतर घेण्यावर सरकारचा विचार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आज कोल्हापुरात आले होते।
सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली, मात्र ती घडी बसवण्यात महाविकास आघाडी सरकार यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्षी राज्यात ऊसाचं उत्पादन चांगलं आहे, मात्र कारखान्यांकडील शिल्लक साखरेचा उठाव नाही. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आलेत. काही साखर कारखान्यांच्या अंदाजपत्रकात तूट दिसू लागली आहे. कर्ज देण्यास बँकांनीही हात आखडता घेतलाय. शेतकऱ्यांनी पिकवलेला ऊस वेळीच उचलला गेला पाहिजे, यासाठी राज्यातील 32 साखर कारखान्यांना 516 कोटीची थकहमी शासनानं दिली आहे. त्यामुळे यावर्षीचा साखर कारखान्यांचा हंगाम सुरळीत पार पडेल असा विश्वासही सहकार मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. राज्यातील रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं सहकारी संस्थांच्या निवडणुकाही आता टप्प्याटप्प्यानं घेतल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार ठरवण्यापासून ते विजयापर्यंत पालकमंत्री सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नामदार सतेज पाटील यांनी रात्रंदिवस एक करत प्रचाराची यंत्रणा राबवली. शिक्षक मतदारसंघातील विजयामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा मिळाली असून काँग्रेसचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची आज जिल्हा काँग्रेस कमिटीत सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. कोल्हापूर जिल्ह्यासाठी शिक्षक किंवा पदवीधरसाठी एक जागा काँग्रेसला द्या, ती निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल, असा शब्द पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला होता. हा शब्द खरा ठरवण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेली महिनाभर प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली. शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जयंत असगावकर यांना आमदार करण्यापर्यंत पालकमंत्री सतेज पाटील यांची मोठी भूमिका राहिली. विधान परिषदेच्या या दमदार यशानंतर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि ताकद मिळाली आहे. पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि विविध संघटनांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची जिल्हा काँग्रेस कमिटीत सदिच्छा भेट घेऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या यशाबद्दल अनेकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचं कौतुक केलं. जयंत असगावकर यांच्या रूपानं कोल्हापूर जिल्ह्याला प्रथमच शिक्षक आमदार पदाची संधी मिळाली आहे. विविध शिक्षक संघटनांनी नामदार सतेज पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुक केलं. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दक्षिण मतदारसंघ, त्याचबरोबर गगनबावडा, आजरा, चंदगड, हातकणंगले, राधानगरी, भुदरगड यासह इतर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांनी नामदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना या यशाबद्दल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आज दिवसभर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मोठी गर्दी झाली होती. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, महापौर नीलोफर आजरेकर, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निगवे खालसा इथले शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना आमदार ऋतुराज पाटील यांनी 3 लाखांचा धनादेश दिला. शहीद जवान पाटील यांच्या मुलांचं शिक्षण आणि कुटुंबियांना भविष्यात येणाऱ्या सर्व अडचणीवेळी आपण सोबत असल्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी शहीद कुटुंबियांना दिली. शहीद जवान संग्राम पाटील यांचे कुटुंबीय अद्यापही धक्क्यातून सावरलेले नाहीत. आमदार ऋतुराज पाटील यांनी 3 लाख रुपयांची आर्थिक मदत आज त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केली. यावेळी शहीद पत्नी हेमलता पाटील भावनिक झाल्या. आमदार ऋतुराज पाटील यांनी शहीद संग्राम पाटील यांनी देशासाठी दिलेलं बलिदान कधीही विसरता येणार नसल्याचं सांगितलं. मुलांचं शिक्षण आणि भविष्यातील वाटचालीसाठी डी.वाय. पाटील कुटुंब आपल्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. सगळे आम्ही आहेच. आता काही अडचण आली तर आम्ही सगळेजण ताकदीनं उभं आहे. तुम्ही ती विचार करू नका. तुम्ही आता त्याला धीर दाखवण्यासाठी तरी ताकद ठेवली पाहिजे. तुम्ही एकदम ह्याच्यात गेला तर तो घाबरून जाईल. तुमच्याकडून काका सगळेजण आता घरातली सगळी धीर दाखवणार आहे. धीर दाखवला पाहिजे. नाहीतर काय तुम्ही स्ट्रॉंग राहिला नाही तर मग मुलं स्ट्रॉंग राहणार नाही. मुलं स्ट्रॉंग राहणार नाही. तुम्ही ताकदीनं ठाम राहिलं पाहिजे. संग्राम म्हणजे उलटा आमच्या सगळ्यांसाठी आदर्श म्हणून आहे. असं धीर सोडला तर कसं चालणार.
तुम्ही बीड सोडू नका. त्याच्यासाठी त्याचा तरी विचार केला पाहिजे आता आपण चिरंजीव. शहीद संग्राम पाटील यांचं स्मारक निगवे खालसा इथं उभारण्यात येणार आहे. त्यासाठी वेळेत जागा निश्चित करण्याची सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी ग्रामस्थांना दिली. या प्रसंगी करवीरचे माजी उपसभापती सागर पाटील, अशोक किल्लेदार, TY पाटील, शहाजी किल्लेदार, PM पाटील, LS किल्लेदार, GG पाटील, विलास कांजर, प्रवीण पाटील, संतोष किल्लेदार, संतोष राठोड, राहुल पाटील, संजय गुरव, गजानन पाटील, एकनाथ पाटील, DS ढगे उपस्थित होते. शारीरिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करू. या शिक्षकांच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. या शिक्षकांच्या शिष्टमंडळानं विविध मागण्यांसाठी आज पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळानं पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. संच मान्यतेसंदर्भात 28 ऑगस्ट आणि 7 ऑक्टोबर 2015 रोजी परिपत्रक जारी करण्यात आले. त्यामध्ये काही जाचक अटी असल्यानं ते रद्द करण्यात यावेत. शाळा तिथं शारीरिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी इयत्ता 6वी ते इयत्ता 10वी हा विशेष स्तर निर्माण करण्यात यावा. यासह इतर विविध मागण्यांसाठी या शिष्टमंडळानं पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. या मागण्यांचं निवेदन नामदार सतेज पाटील यांना देण्यात आलं. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या मागण्यांसाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करण्याबरोबरच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेऊन मागण्यांबाबत चर्चा करण्याची ग्वाही दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, शहराध्यक्ष रणजित पाटील, सचिव शमुवेल सौंदडे, कार्याध्यक्ष ऋषिकेश पाटील, प्रशांत मोटे यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कावणे इथले शेतकरी सातापा यशवंत पाटील या शेतकऱ्यांच्या 4 म्हैशी विष बाधेने मृत झाल्या, तर एक हरियाणा जातीची म्हैस अत्यवस्थ आहे. विषबाधा अन्नातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. कावणे इथले शेतकरी सातप्पा पाटील यांचा त्यांच्या राहत्या घराच्या मागे जनावरांचा गोठा आहे. गोठ्यामध्ये 5 म्हैशी होत्या. म्हैशींनी वैरण खाण्याचं बंद केल्यानं शेतकरी सातप्पा पाटील यांनी खासगी पशुवैद्यकांना बोलवून घेतलं. जनावरांच्या तोंडातून फेस येऊ लागल्यानं गोकुळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करून घेतले. 5 पैकी 4 म्हैशींचा उपचारास प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्या दगावल्या. कोणत्या अन्नातून विषबाधा झाली हे पाहण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोटातील काही भाग तपासणीसाठी पुणे इथल्या प्रयोगशाळेत पाठवलेत. दरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन गोठ्याची पाहणी केली. संबंधित शेतकऱ्यांच्या गोठ्याचा विमा नसल्यानं मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार असल्यानं सर्वच पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचा आणि गोठ्याचा विमा उतरवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यावर आकस्मिक कोसळलेल्या संकटातून सावरण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. यावेळी SB पाटील, SK पाटील, यशवंत पाटील, विलास सूर्यवंशी, महेश परीट आदी उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज विविध संघटना, पक्ष, कार्यकर्त्यांनी बिंदू चौकातील आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं. दरम्यान संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या चैत्यभूमी स्मारक समितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारी 1000 पत्र लिहिली आहेत. बहुजनवादी संघटनांच्या वतीनं ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे, PD धनवडे, हाजी फिरोज सतारमेकर, बाळासाहेब बेलेकर आदी उपस्थित होते. दिवसभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील बहारदार गीतं सादर केली गेली. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा S न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा
कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर अद्याप झालेली नाही. असं असताना शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही प्रवेश प्रक्रिया त्वरित रद्द करावी अशी मागणी सकल मराठा शिष्टमंडळानं शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे केली आहे. आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळं मराठा समाजाला नोकर भरती, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील SEBC प्रवर्गाचे विद्यार्थी प्रभावित झालेत. हा आदेश रद्द करण्यात यावा अशी विनंती राज्य शासनानं केली आहे. शासनानं यासाठी घटनापीठ स्थापन केलं असून याबाबत निर्णय झाला नसल्याची बाब सकल मराठा समाजाचे प्रसाद जाधव यांनी कुलसचिवांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असतानाही गडबडीनं विद्यापीठ प्रशासनानं पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जाहिरात दिली आहे. ही प्रवेश प्रक्रिया रद्द करावी या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर यांना देण्यात आलं. शिष्टमंडळात रविकिरण इंगवले, अजित राऊत, चंद्रकांत बराले, वैभवराजे भोसले, महादेव आयरेकर, दिलीप माने, राजेंद्र चव्हाण, गणेश शिंदे, प्रमोद सावंत, किशोर घाटगे, अख्तर इनामदार, संजय वाईकर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 16 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 260 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 24 तासात एकूण 938 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 921 अहवाल निगेटिव्ह आले, तर 1 अहवाल नाकारण्यात आला. 24 तासात 16 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,160 इतकी झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरात 5, हातकणंगले तालुक्यात 7, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 2 रुग्ण आढळून आले. 24 तासात 25 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,213 झाली आहे. 24 तासात एकही रुग्ण दगावला नसून सध्या जिल्ह्यात 260 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. नो शेव नोव्हेंबर ही जगभरात सुरू असलेली एक व्यापक मोहीम गेल्या 3 वर्षांपासून कोल्हापुरातील तरुणांनीही हाती घेतली आहे. दाढीचे केस महिन्यासाठी वाढवून प्रतिकात्मकतेच्या माध्यमातून कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा हा एक आगळा वेगळा प्रयत्न आहे. या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून आज कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत देण्यात आली. नो शेव नोव्हेंबर ही मोहीम सर्वप्रथम ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न शहरात 1999 साली काही तरुणांनी एकत्र येत सुरू केली होती. या मोहिमेला जगभरातून अनेक युवकांनी प्रतिसाद दिलाय. याचंच अनुकरण कोल्हापुरातील काही तरुणांनी एकत्र येत केलंय. दर्शन चहा, शेखर पाटील आणि त्यांच्या मित्रांनी ही मोहीम हाती घेतली आहे. गेल्या 2 वर्षात या सर्वांनी जवळपास 10 रुग्णांना पैशाच्या स्वरूपात मदत केली आहे. आजही 5 कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत करण्यात आली. कोल्हापूर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष विजय केसरकर, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे आणि सचिव मनजित भोसले यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात कॅन्सरचे हजारो रुग्ण आहेत. ते या आजाराच्या वेदना सहन करतायत. त्यांच्या वेदना तर वाटून घेता येत नाहीत, पण त्यांच्याबद्दल सहानुभूती तरी निश्चितच व्यक्त करता येऊ शकते. हा विचार दर्शन आणि शेखर यांच्या मनात आला आणि याच विचारानं त्यांनी ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत एक ग्रुप बनवला. त्यांच्या अन्य मित्रांनी सुद्धा या मोहिमेला पाठिंबा दिला. सध्या जवळपास 500 युवक यामध्ये सहभागी झालेत. या मोहिमेला कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांनी गेल्या 3 वर्षांपासून प्रतिसाद दिलाच आहे. यापुढेही कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी या मोहिमेला तरुणांनी हातभार लावावा असं आवाहन ग्रुपच्या वतीनं यावेळी करण्यात आलं. यावेळी नो शेव नोव्हेंबर मोहिमेचे सर्व सदस्य उपस्थित होते. करवीर तालुक्यातील नेरली इथं आपल्या मरकट लिलानी नागरिकांना हैराण करणाऱ्या व तब्बल 9 जणांचा चावा घेणाऱ्या नर माकडास वन विभागानं पकडलं. तब्बल 4 महिन्यांपासून उच्छान्न मांडलेल्या माकडांचा बंदोबस्त झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. 25 ते 30 माकडांच्या टोळक्यांनी 3 महिन्यांपासून संपूर्ण नेरली गावात आणि शिवारांमध्ये धुमाकूळ घालत सिमेंट पत्र्यांची कौलारू घरं, फळबागा आणि पिकांचं अतोनात नुकसान केलं होतं. माकड पकडणाऱ्या व्यक्तींकडून पकडून माकडांच्या या टोळक्यांना अधिवासात सोडण्यात आलं होतं. मात्र नर माकडानं त्यांच्या जाळ्यातून निसटून पळ काढला होता.
यानंतर या माकडानं नेरलीतील 7 महिला आणि 2 पुरुषांचा चावा घेत त्यांना गंभीर जखमी केलं होतं. महिला आणि लहान मुलांवर हे माकड वारंवार हल्ले करत असल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत नेरली गावचे सरपंच प्रकाश पाटील यांनी प्रादेशिक वन अधिकारी सुधीर सोनवणे यांना नर माकडाला पकडण्याची विनंती केली. वन विभागाच्या वतीनं ट्रॅक लायझिंग तंत्रानं या नर वानराला भूल देऊन पकडलं. गेल्या 4 महिन्यांपासून उच्छाद मांडलेल्या या माकडाचा बंदोबस्त झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडला. या मोहिमेमध्ये वनविभाग कोल्हापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष वाळवेकर, वनविभाग रत्नागिरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद खेडकर, सरपंच प्रकाश पाटील, वनविभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. इचलकरंजीतील ड्राय डेच्या काळातही काही परमिट रूम बियर बार सुरू होती. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. इचलकरंजी शहरामध्ये ड्राय डेमुळं गेल्या आठवड्यामध्ये 3 दिवस सर्व परमिट रूम बियर बार बंद ठेवण्यात आले होते. मात्र शहरातील काही परमिट रूम बियर बार चोरी छुपे दारू विक्री करत होते. त्यामुळे शहरात पोलिसांनी सर्वत्र धडक कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि दारूसाठा जप्त केला. परमिट रूम आणि बियर बारमधील दारू शासनाकडून खरेदी केली जाते, पण शासनाचा महसूल चुकवण्यासाठी काही बार चालकांनी वाईन शॉपमधून दारू खरेदी करून विक्री केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. निवृत्त शिक्षण उपसंचालक नानासाहेब माने यांनी प्रशासनामध्ये निस्वार्थीपणे काम करून समाज आणि प्रशासनासमोर आदर्श निर्माण केलाय, असं प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. नानासाहेब माने लिखित अग्निदिव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. माजी शिक्षण उपसंचालक नानासाहेब माने लिखित अग्निदिव्य या पुस्तकाचं प्रकाशन पालकमंत्री सतेज पाटील, माजी शिक्षण संचालक सर्जेराव माने यांच्या हस्ते झालं. यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी शिक्षण संचालक SK खतीब उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत प्रशासकीय अनुभव असलेल्या माजी शिक्षण उपसंचालक नानासाहेब माने यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त केली. अग्निदिव्य हे पुस्तक प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपयुक्त ठरेल. नानासाहेब माने यांची कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची पद्धत आणि कामातील चिकाटी या जोरावरच त्यांनी हे यश संपादन केलंय. सध्याच्या 21व्या शतकात दीपस्तंभासारखे काम करणारी अशी माणसं नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारी आहेत, असंही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी MR कदम, महावीर माने, HI शिंदे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, मोरेवाडीच्या सरपंच शीला परीट, उपसरपंच दत्तात्रय भिलुगडे, माजी सरपंच अमर मोरे, सुनील शिंदे, मयूर पाटील, सुदर्शन पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान विद्याताई पाटील एज्युकेशन सोसायटी मोरेवाडीच्या संस्थापक अध्यक्षा तसेच लेखिका विद्याताई पाटील यांच्या सुखी जीवनाची चतुसूत्रे तसंच वक्तृत्व आणि भाषण कौशल्य या पुस्तकांचं प्रकाशन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झालं. या दोन्ही पुस्तकांच्या माध्यमातून वास्तुशास्त्र, लक्ष्मीप्राप्तीचे उपाय, आध्यात्मिक आणि ज्योतिष याविषयीचे उपाय तसंच वक्तृत्व म्हणजे काय, भाषण कौशल्याच्या पद्धती, वक्त्यानं व्यासपीठावर भाषण करताना सांगितलेल्या पद्धती यासह 36 विषयांवर तयार केलेले भाषण याचा समावेश करण्यात आलाय. पर्यावरण दिन, महिला सबलीकरण, रक्तदान, श्रेष्ठदान, कोविड-19 यासारख्या ज्वलंत मुद्द्यांवर विद्याताई पाटील यांनी लेखन केलंय. यावेळी विद्याताई पाटील, स्नेहा पाटील, संगीता पाटील, श्रुती शिंदे, सुनील शिंदे, मयूर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं आणि शाहूवाडी तालुक्यातील विविध संघटनांकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं त्यांच्या प्रतिमेस भारतीय दलित महासंघाचे संस्थापक गौतम कांबळे यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. यावेळी अभिजित बनसोडे, जयदीप पाटील, संजय निकम, देवगण कांबळे, मनोज गायकवाड, अमित गायकवाड, राहुल कांबळे, विशाल लोखंडे, संतोष महापुरे, विक्रम समुद्रे आदी उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यात विविध पक्ष आणि आंबेडकरी संघटनांच्याकडून शाहूवाडी पंचायत समितीच्या प्रांगणात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच मलकापूर इथंही अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रकाश कांबळे, अनिल कांबळे, सरपंच आनंदा कांबळे, नगरसेवक मानसिंग कांबळे, सुधाकर कांबळे, एस.टी. नलवडे, सागर कांबळे, संदीप कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय आणि सामान्यांना आधार देण्याचं काम केलंय, असं प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बिंदू चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा महापरिनिर्वाण दिन आज सर्वत्र त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून साजरा करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ऐतिहासिक बिंदू चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुतळ्यासमोर ज्ञानज्योत प्रज्वलित करत अभिवादन केलं. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय आणि सामान्यांना आधार दिला असून त्यांच्या या संविधानावरच देशाचा कारभार चालत असल्याचं सांगितलं. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, महापालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, प्राध्यापक शहाजी कांबळे, प्राध्यापक विश्वासराव देशमुख, दगडू भास्कर, वसंतराव मुळीक, बाबूराव राणगे यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलं. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनीही बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. दरम्यान कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पालकमंत्री आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुणे शिक्षकचे नूतन आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांचं करवीर तालुक्यातील सांगरोळ इथं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांची गावच्या मुख्य मार्गाने पारंपरिक वाद्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मूळ गावी सांगरूळ इथं आमदार झाल्यानंतर प्रथमच शनिवारी त्यांचं आगमन झालं. सांगरूळ ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. लेझिम, धनगर ढोल, हलगी या पारंपरिक वाद्यांच्या निनादात मुख्य मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी आमदार जयंत आसगावकर यांचं औक्षण करण्यात आलं. यावेळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीचे सर्व नेते, शिक्षक, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळं आपण विजयी झाल्याचं नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितलं. यावेळी शिक्षक संस्थापक चालक संघ कोल्हापूरचे वसंतराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष S.D. लाड, मधुकर जांभळे, यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार आसगावकर यांचं स्वागत केलं. कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या शेरीच्या माळ नावाच्या शेतातील विहिरीत ऊसतोड मजुराचा मृतदेह सापडला. बापू भानुदास भोसले असं त्याचं नाव आहे. आज सकाळी 11 वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडीतील अजित मारुती मोरे यांच्याकडे ऊसतोडणी मजूर काम करतात. गुरुवारी बापू भोसले हे कुणालाही न सांगता बाहेर पडले. अजित मोरे आणि इतर ऊसतोडणी मजुरांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. आज सकाळी 11 वाजता बोरवडे गावच्या पूर्वेला बिद्री साखर कारखान्याजवळ असलेल्या शेरीच्या माळ नावाच्या शेतातील सूर्याजी दत्तात्रय बलुगडे यांच्या मालकीच्या विहिरीत एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचं काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. त्यांनी ही माहिती पोलीस पाटील गौतम कांबळे यांना दिली. त्यांनी तात्काळ मुरगुड पोलिसांना याबाबत कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. यावेळी पोलिसांनी मयताच्या खिशातील कागदपत्रांवरून त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता ते ऊस तोडणीसाठी आल्याचं समजलं. याबाबत पोलिसांनी वाहन मालक अजित मोरे यांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगुड ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरा मयत भोसले यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी नेला. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय,
बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. इचलकरंजीत मॉडेर्न स्कूलजवळ दुचाकी विद्युत खांबाला धडकल्यानं झालेल्या अपघातात 2 तरुण जखमी झाले. सचिन पाटील आणि अनिल पाटील अशी त्यांची नावं आहेत. शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. साजणी इथले सचिन पाटील आणि अनिल पाटील हे दोघे तरुण रात्रीच्या सुमारास इचलकरंजीहून आपल्या गावी दुचाकीवरून निघाले होते. वाटेत अचानक दुचाकीचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून ती विजेच्या खांबावर जाऊन धडकली. या अपघातात दोघेही गंभीररित्या जखमी झाले. रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळं त्यांना एका टेम्पोतून IGM रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. गगनबावडा तालुक्यातील असळज इथल्या पद्मश्री डॉक्टर DY पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये चालू हंगामातील 38 दिवसात 1,51,011व्या साखर पोत्याचं उत्पादन झालं. या पोत्यांचं पूजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय D पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. कारखान्याच्या सन 2020-21च्या 18व्या गळीत हंगामात 38 दिवसात 1,47,420 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून सरासरी 10.46% साखर उतार्यानं 1,54,300 क्विंटल साखर पोत्यांचं उत्पादन झालंय. या पोत्यांचं पूजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय D पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी DY पाटील शिक्षण संस्थेचे व्हाईस चान्सलर, डीन, फायनान्सर ऑफिसर आणि शिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी तसंच जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, दत्तात्रय पाटणकर, चंद्रकांत खानविलकर, उदय देसाई, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील, बँक स्थायी अधिकारी SM यादव, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. यानंतर एक दुःखद बातमी. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 84व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होती आहे. गेली 50 वर्ष त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून मनोरंजन करण्याचं काम केलं. अग्गबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बबड्याचे आजोबा ही भूमिका निभावली होती. भारदस्त व्यक्तिमत्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश किंवा खलनायकी भूमिका मिळत गेल्या. मात्र त्यांनी नाटकात सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या. दूरदर्शनवरच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या आणि अमाप लोकप्रियता मिळवलेल्या गप्पा गोष्टीमुळं पटवर्धन यांचा चेहरा घराघरात पोहोचला. यातील त्यांनी साकारलेला वस्ताद पाटील प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहणारा ठरला. 6व्या वर्षी रवी पटवर्धन यांनी नाटकात पाऊल ठेवलं होतं. 1971मध्ये प्रदर्शित झालेला अशा असाव्या सुना हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. सिंहासन, उंबरठा, बिनकामाचा नवरा ते अगदी अलीकडचा हरिओम विठ्ठला हे पटवर्धन यांचे चित्रपट. जवळपास 100 मराठी चित्रपटातून त्यांनी काम केलंय. N. चंद्रा यांच्या अंकुश, प्रतिघात, तेजाब यासह अन्य चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. आज वयाच्या 84व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जातीये. राधानगरी तालुक्यातील मलगुंडे धनगरवाडा इथल्या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या फंडातून निधी दिला. यामुळं धनगरवाड्यावरील नागरिकांचा 70 वर्षांचा दळणवळणाचा प्रश्न संपुष्टात आला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मलगुंडे धनगरवाडा ग्रामस्थांचा गेली 70 वर्ष रस्त्याअभावी सुरू असणारा संघर्ष शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर मांडला होता. धनगरवाड्यावरील लोकांची गरज ओळखून पालकमंत्री सतेज पाटील यांनी या रस्त्यासाठी तात्काळ 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या कामाचा शुभारंभ प्राध्यापक जालंदर पाटील, भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदूराव चौगले, बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांच्या हस्ते झाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहन धुंद्रे, संपतराव धुंद्रे, ज्ञानदेव चांदणे, सचिन पाटील, रामचंद्र देवणे, सयाजी मलगुंडे, राधानगरी तालुका धनगर समाज अध्यक्ष विठ्ठल मलगुंडे, गंगाराम येडगे, पंडित बाजारी, शेतकरी संघटना तालुका कार्याध्यक्ष कुमार कुरणे, मंगल मलगुंडे आदी उपस्थित होते. या रस्त्याच्या कामामुळे धनगरवाड्यावरील ग्रामस्थांचा 70 वर्षांचा संघर्ष संपणार असल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय. मलगुंडे, मी राहतो मासुलीपैकी मलगुंडे धनगरवाडा येथे. गेली 70 वर्षे की स्वातंत्र्य काळापासून आज अखेर आमच्या मलगुंड धनगरवाड्यावर रस्ता पण नाही आणि आज तो रस्ता जालंधर पाटील सरांच्या प्रयत्नातून बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून ही रस्ता झाला आहे आणि त्याच्यामध्ये श्रेय हा त्याची पाठलाग करणारे आमचे चुलते मलगुंडे साहेब यांच्यामुळे हा रस्त्याचा पाठलाग करून आज रस्त्याचं भूमिपूजन डॉक्टर जालंधर पाटील सरांच्या हस्ते त्या भूमिपूजन झालं. कोल्हापुरातील न्यूरोपॅथॉलॉजिस्ट डॉक्टर मेघना चौगुले यांच्या न्यूरोपॅथॉलॉजिस्ट ऑफ ब्रेन ट्युमर्स विथ रेडिओलॉजी कार्लेट्स या पुस्तकाचं जर्मनच्या स्प्रिंगर प्रकाशनामार्फत प्रकाशन करण्यात आलं आहे. सध्या या पुस्तकाचं स्पॅनिश भाषेत भाषांतर होत असून अन्य भाषांसह लवकरच मराठी भाषेत हे पुस्तक प्रकाशित करून देण्याचा मानस डॉक्टर मेघना चौगुले यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. शरीरातील मेंदू हा विशिष्ट प्रकारच्या पेशींनी बनलाय. त्याचं नियंत्रण सर्व शरीरावर असतं. मेंदूचं अचूक निदान कसं करायचं याची विस्तृत मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणानुसार वर्गीकरण केलेल्या सर्व गाठीचा या पुस्तकात समावेश असल्याचं डॉक्टर चौगुले यांनी सांगितलं. या संशोधनाला 15 वर्ष लागली. न्यूरोपॅथॉलॉजिस्ट ऑफ ब्रेन ट्युमर्स विथ रेडिओलॉजी कॉर्लेट्स या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली आहे. जर्मनीतील स्प्रिंगर प्रकाशन यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केल्याचं त्यांनी सांगितलं. आत्तापर्यंत या पुस्तकांच्या 950हून अधिक प्रती डाउनलोड झाल्यात. या पुस्तकाचं स्पॅनिश भाषेत भाषांतर सुरू असून अन्य भाषांसह लवकरच मराठी भाषेत हे पुस्तक उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचं डॉक्टर मेघना चौगुले यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला डॉक्टर शांतिकुमार चिवटे, डॉक्टर प्रमोद पुरोहित, डॉक्टर विनय चौगुले, डॉक्टर संदीप पाटील उपस्थित होते. देशावर प्रेम करणाऱ्या सैनिकांमुळेच देश सुरक्षित आहे. देश रक्षणासाठी शहीद झालेले जवान प्राणरूपाने शहीद झाले असले तरी ते त्यांच्या कर्तृत्वानं अमर झालेत, असं प्रतिपादन आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरचे मार्गदर्शक निवृत्त सुभेदार NN पाटील यांनी केलं. लक्ष करिअर अकॅडमी खिंडी भरवडेच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शहीद सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडी इथल्या सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था लक्ष करिअर अकॅडमीच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त शहीद सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी लक्षच्या प्रशिक्षणार्थींनी कॅन्डल मार्च काढून शहीद जवान ऋषिकेश जोंधळे, संग्राम पाटील अमर रहे, भारत माता की जयच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. देशभक्तीपर गीतं आणि पणत्यांचा मंद प्रकाशात लक्षच्या विद्यार्थ्यांनी शहीदांना मानवंदना दिली. या कार्यक्रमातील शहीद कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे वातावरण भावुक झालं होतं. यावेळी निवृत्त सुभेदार NN पाटील यांनी भारताच्या संरक्षक दलाची माहिती देत सैनिकांचा पराक्रम कथन केला. सीमेवर लढताना वीरमरण आलेले सैनिक मरत नसून ते अमर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. निवृत्त सुभेदार BG पाटील यांनी अल्पावधीतच 500हून अधिक सैनिक घडवणारी लक्ष करिअर अकॅडमी म्हणजे देशभक्त निर्माण करणारं विद्यापीठ असल्याचं सांगितलं. लक्षचे संस्थापक लक्ष्मीकांत हंडे यांनी शहीद जवान आणि कुटुंबियांच्या बलिदानाचा गौरव करत सैनिकी क्षेत्रात जाबाज काम करणाऱ्या सैनिकाला लक्षच्या पुढच्या प्रत्येक वर्धापन दिनात शहीद जवान संग्राम पाटील आणि शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या नावाचा पुरस्कार आणि 10,000 रुपये रोख देणार असल्याचं जाहीर केलं. BG पाटील म्हणाले लक्ष निश्चितच सर की माझ्याकडे प्रेरणा कुठून आली असेल तर ह्या कुटुंबातल्या सर्वांच्या भली ती माझी माऊली लहान जरी असली तरी ती सुद्धा माझी एक प्रेरणा आहे. आणि हे काम करत असताना या सर्वांच्या प्रेरणेतून काल घेतलेला आमचा निर्णय असा आहे की भविष्यात या लक्ष करिअर अकॅडमीचा ज्या दिवशी वर्धापन दिन होईल या महाराष्ट्रातील राज्यातील कोणत्याही सैनिकाचा अव्वलदर्जाचं काम होईल त्या कार्याला कोल्हापूर जिल्ह्यातून लक्ष अकॅडमीतून शहीद ऋषिकेश जोंधळे, शहीद संग्राम पाटील या नावानं 10,000 पुरस्कार जाहीर करून वर्धापन दिन साजरा करीन अशी या ठिकाणी ग्वाही देतो. अशा अनेक चांगल्या कार्यासाठी या सैनिकांचं नाव सातत्यानं स्मरणीय राहील. यावेळी माजी सैनिक चंद्रहार पाटील, सुभेदार BG पाटील,
माजी सुभेदार आनंदा पाटील, अशोक माळी, निखिल साबळे, माजी सैनिक बीजी पाटील सुयेकर, सुरेश साबळे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी वीरपत्नी हेमलता संग्राम पाटील, वीरपिता शिवाजी पाटील, वीरमाता साऊबाई पाटील, वीरबंधू संदीप पाटील, वीरपिता रामचंद्र जोंधळे, वीरमाता कविता जोंधळे, वीरभगिनी कल्याणी जोंधळे, लक्ष्य करिअर अकॅडमीचे अध्यक्ष माजी सैनिक हृदयनाथ हंडे, उपाध्यक्ष विजयमाला हंडे, सल्लागार मेघराज हंडे, खजाननीस राजेंद्र भरमकर यांच्यासह माजी सैनिक आणि लक्ष्यचे प्रशिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी महासंघाच्या वतीनं मेन राजाराम हायस्कूल समोर मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. 5 डिसेंबर 1857 रोजी कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्यात इंग्रजांच्या विरोधात लढताना अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या रक्तरंजित इतिहासाला उजाळा देऊन या शूर क्रांतिकारकांना गेली अनेक वर्ष मराठा महासंघाच्या वतीनं अभिवादन करण्यात येतं. याही वर्षी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांना मराठा महासंघातर्फे अभिवादन करण्यात आलं. या लढ्याचं नेतृत्व करणारे छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या छायाचित्रासह डिजिटल फलक लावून मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं. क्रांतिकारकांच्या आणि छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी अवधूत पाटील, शैलजा भोसले, बबनराव रानगे, प्रकाश पाटील, कादर मलबारी, शंकरराव शेळके, अनंत म्हाळुंगेकर, अशोक माळी, महादेव पाटील, छत्रपती चिमासाहेब महाराज यांचे वंशज वैभवराजे राजे भोसले, शरद साळुंखे, गुरुदास जाधव, महेश मछले, तेजस्विनी नलवडे, अश्विनी पाटील यांच्यासह मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कृषी कायद्याविरोधात 8 डिसेंबरचा देशव्यापी भारत बंद कोल्हापुरातही यशस्वी करण्याचा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत निर्धार. राज्यातील 32 साखर कारखान्यांना 516 कोटी रुपयांची थक हमी. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती. सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर नंतर घेण्याचेही दिले संकेत. विधान परिषदेच्या यशाबद्दल आमदार सतेज पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव. निगवे खालसातील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांकडे आमदार ऋतुराज पाटील यांनी 3 लाखांचा धनादेश केला सुपूर्द. डी.वाय. पाटील कुटुंब सदैव पाठीशी असल्याची दिली ग्वाही. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.